आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आपण शिक्षक म्हणून उत्कृष्ट कार्य करत असाल, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं प्रयत्न करत असाल आणि आपल्या कामाची राज्यस्तरावर दखल घेतली जावी अशी इच्छा असेल तर आजची ही माहिती आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी आहे. शिक्षण संचालनालयाकडून क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गौरव पुरस्कार 2025-26च्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सूचनेमुळे अनेक शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण ज्यांना काही कारणास्तव वेळेत अर्ज करता आला नव्हता त्यांच्यासाठी आता एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. पण ही संधी नेमकी कोणासाठी आहे? अर्ज करण्याची अंतिम मुदत काय आहे? अर्ज कसा करायचा? कोणत्या शिक्षकांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येईल? आणि शिक्षण संचालनालयाने या पत्रामध्ये नेमके कोणते महत्त्वाचे निर्देश दिले आहे? या सर्व प्रश्नांची स्पष्ट आणि अधिकृत माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अशी नम्र विनंती मी आपल्याला याच व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे. पत्र आहे शिक्षण संचालनालयाचं आणि हे पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक, शिक्षण निरीक्षक आणि शिक्षण प्रमुख यांना पाठविण्यात आलेला आहे. पत्राचा विषय आहे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन 2025-26 करिता आवेदने ऑनलाईन मागविण्याबाबत. आणि या संदर्भात 3 महत्त्वाचे संदर्भांकित पत्र त्यांचे दिनांक आपल्याला दिसत आहे. उपरोक्त विषयाबाबत आपणास कळविण्यात येते की संचालनालयाच्या संदर्भीय क्रमांक 3 अन्वये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी हे पुरस्कार वस्तुनिष्ठ निकषाद्वारे प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी आवेदने सादर करू इच्छिणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांनी पुढे नमूद केल्यानुसार वेब लिंकवर आपली आवेदने दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून दिनांक 10 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावीत असे सूचित करण्यात आलेले होते. तथापि पुरस्कारासाठी असणाऱ्या अल्प आवेदनांची संख्या पाहता पुरस्कारासाठी आवेदने भरण्यासाठी दिनांक 15 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत या पत्रान्वये मुदतवाढ देण्यात येत आहे. सोबत पुरस्काराचे सुधारित वेळापत्रक जोडले आहे. त्याप्रमाणे आपल्या स्तरावरील कालमर्यादित कार्यवाही होणे आवश्यक आहे. सदर वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबत आपणास संचालनालय स्तरावरून अवगत करण्यात येईल. सदरील बाबत आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून देखील स्वतंत्रपणे सूचना, लेखी आदेश निर्गमित करून सर्व संबंधित शिक्षकांपर्यंत पोहोचेल असे पाहावे, असे माननीय शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलं आहे. दिनांक 10 जुलै 2026 हे महत्त्वाचं पत्र आहे. सदर पुरस्कारासाठी आवेदने भरण्याची तारीख ही 15 जुलै 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सदर पत्र राज्यातल्या शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. हे पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.